Berry's World won the toss and they selected. Decision pending. स्ट्रायकर एंड वरती आता बॅटर आपण पाहतोय प्रथम लेफ्ट हँडेड बॅटर नॉन स्ट्रायकर एंड वरती विशाल पहिलाच बॉल ड्राइव्ह केलाय तितके कम्फर्टेबल नाही दिसले प्रथम या फटक्याच्या पाठीमागे परंतु धावा 4 त्यांना मिळाल्या कारण की गॅप मध्ये बॉल गेला होता आणि चौकारापासून खातं उघडलाय 4 धावा. हो जास्त डिफेन्स करण्याच्या मोड मध्ये होते सध्या आणि डॉट बॉल वाईट बॉल आलाय. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 5 आकड्यावरती. प्रथम महत्वाचा खेळाडू आहे या संघाचा हरपन मौला खेळाडू बॅकहँडचा वापर करत असताना पुन्हा ड्राइव्ह केल्या बॉलला. पहिला चौकार होता का वाईडला चौकार गेला. दोन चौकार 1 वाईड 9 धावा आणि त्यानंतर आता डॉट बॉल आलाय. चेंडूंचा खेळ समाप्त झाला आतापर्यंत टोटल 3. चौथा बॉल टॅप केलाय भरपूर वेळ शांत राहिला परंतु आता शांतीत केली क्रांती. चौकार. काय कमालीचा स्ट्रोक खेळला किती बाउन्स झाला बॉल. पुन्हा त्याच पद्धतीने खेळायचा होता परंतु 22च्या स्वरूपामध्ये 4 धावा आल्या आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढल्या देखील. धावसंख्या 17 आकड्यावरती जाऊन पोहोचल्यात. शेवटचा अंतिम बॉल पुन्हा खेळायचा प्रयत्न परंतु आता स्वतःला ब्लॉक करून घेतलं प्रथमने. षटक कंप्लीट झालं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा आहेत. बरोबर पहिल्या डावामध्ये जेव्हा आपण पाहिलं तेव्हा देखील पहिल्या षटकात 17 आलेल्या. सो हेड टू हेड फाईट ने मॅच बरोबर टाईट चालल्या. 24 बॉल 58 ची गरज आहे. वीरू 11 कोळी आली आणि त्यांच्या सोबत 2 हात करत असताना आपण संघ पाहतोय त्यांच्या विपक्षामध्ये 7 स्टार नाकिंदा या संघाला खेळत असताना पाहतोय. 24 बॉल 58 ची गरज आहे. टार्गेटचा विचार केला 75 टार्गेट सेट केला होता. 17 धावा फलकावरती आहेत. अंपायर जो पाठीमागे दुसरा वाईट गेलेला त्याला चौकार होता का? ओके 21 धावा आहेत. 21 रन्स ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक आता चालू आहे. दुसरा आणि दुसऱ्या षटकामध्ये बॉलर पहिला बॉल डॉट बॉल. गोलंदाजीवरती आपण पाहतोय सूरज. हो हो पुन्हा टप्पा पडल्यानंतर फिरकी घेतली या बॉलने फसवलंय तिकडे बॅटरला. डॉट बॉलची खेळ समाप्त पाहायला मिळतोय. लगातारचा दुसरा डॉट बॉल आलाय. सूरज गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय पहिले दोन्ही बॉल त्याने निर्धाव फेकलेत. कोणत्याही प्रकारची धाव नाही दिलेली. तिसरा बॉल आणखी एक. वा सूरज वा 3 लगातार डॉट फेकलेत. पुन्हा स्वीप करायचा प्रयत्न परंतु आता धावा मिळतील 4 आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढताच धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 25. हवेमध्ये बॉल आणि त्यानंतर पुन्हा चौकाराला लेग बाईच्या स्वरूपामध्ये 29 धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या. रन्स टॅप केलाय आणि बॉलला पाठवलंय चौकाराकरिता. आणखी 4 आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 33 आकड्यावरती. षटक क्रमांक 2 हे समाप्त झालेलं आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 33. धावसंख्या फलकावरती आहेत.
प्रथम स्ट्रायकर एंडवर आणि गोलंदाजीवरती आपण अथर्व याला गोलंदाजी करत असताना पाहतोय. पहिलाच डॉट बॉल आलाय. प्रथम आणि अथर्वचा बॅटल बघायला मजा येणार आहे. ड्राईव्ह करण्यात आलाय बॉलला. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. हवेत खेळल्यात. लॉफ्टेड फटका दिलाय झटका. धावा मिळतील 4 आणि चौकाराच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती वाढतायत देखील. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 41. 41 आकड्यावरती. प्रथम म्हणतोय की या मॅच मध्ये आम्हाला प्रथम राहायचंय, पुढे राहायचंय, पुढे जायचंय आणि त्याकरिता तो चांगली बॅटिंग साकारत आहे. 20 धाव्यांवरती खेळतो वैयक्तिक सध्या. चार चेंडूंचा खेळ समाप्त. डॉट 4 पुन्हा 4 पुन्हा डॉट. एकंदरी 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. प्रथम स्ट्रायकर एंडवर. पुन्हा गोलंदाज अथर्व. हो यावेळेस देखील धावा मिळतील. आता पुन्हा एकदा मिळतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या वाढत चालल्यात. धावेंचा वेग वाढतोय. तो थांबायला तयार नाहीये. 45. रोहित मान शर्मा 45 धावा. पुन्हा टॅप केलाय. हा बॉल देखील निघून चाललाय सीमा पार आणि चौकाराच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती वाढल्या गेल्या 49. 49 आकड्यावरती 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12 बॉल 26 ची गरज. प्रथम जर इथून आता शेवटपर्यंत टिकून राहिला तर तो मॅचला एकतर्फी करेल, परंतु प्रथमचा विकेट मिळाला तर समीकरण बदलेल. 12 बॉल आणि 26 धावांची गरज आहे. गोलंदाज पुन्हा तयार होतोय गोलंदाजीवरती. सूरज. ओ क्लीन बोल. दांडी 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 गुल. फलंदाज बाद. विशालचा विकेट पाहायला मिळालाय. बाद झालाय फलंदाज. परंतु प्रथम अजूनही आहेत मैदानामध्ये आणि जब तक प्रथम है कुछ भी हो सकता है. काही घडू शकतं प्रथम जिथपर्यंत मैदानामध्ये आहे. नवीन बॅटर कार्तिक आलेत आता स्ट्रायकर एंड वरती. आपण त्यांना पाहतोय. अजूनही 11 बॉल आणि 11 चेंडू मध्ये 26 धावांची गरज आहे विजयाकरिता. 49व्या फलकावरती आपण सध्या पाहत आहोत. 11 मध्ये 26 ची गरज. बॉल तयार. लेगस्ट्रम भरपूर जास्त बाहेर. लेगस्ट्रमला मिस करणारा हा बॉल. अंपायरचा इशारा काय? डॉट बॉल आहे. फिरला बॉल. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू. आणखी एक चांगला बॉल. गरकन फिरवतो, चकवा देतो आणि अगदी साध्या भाषेत म्हणायचं तर हा गंडवतो. डॉट बॉल आलाय. नऊ मध्ये 26 ची गरज आहे. आणखी एक चांगला बॉल. बॅटची कडा आणि तिकडे कॅच कंप्लीट करताना आपण पाहतोय विकेट कीपर बिलाल. काय कमालीची गोलंदाजी केली आतापर्यंत. 4 बॉल फेकले, 2 विकेट. 5वा देखील डॉट आलाय आणि मंडई जर आणखी एक डॉट बॉल फेकला तर या स्पर्धेमधला पहिला खेळाडू ठरेल जो मैदानावर हाताळेल. सूरज गोलंदाजीवरती. अंतिम बॉल. अंतिम बॉल. नो बॉल आलाय, परंतु बॉलिंग भरपूर चांगली केली आहे. या फायनल टीमेट षटकामध्ये जे दबाव टाकायचं होतं ते सूरजने दबाव टाकलेला आहे. 5 धावा. धावसंख्या फलकावरती 54. 7 मध्ये 21 हव्यात. 7 में बनाने 21 रन जीत के लिए.
ओहो इथे देखील आणि अंपायरचा इशारा ओ यू टी आउट. आता विजयाकरिता किती बनवायचे आहेत? 6 बॉल मध्ये 21. अंपायर्स डिसिजन इज अ फायनल डिसिजन असेल आणि अंपायर चेक करतील, त्यांना वाटेल तेव्हा ते रिव्ह्यू घेतील, टेक्नॉलॉजीचा वापर करतील. रिव्ह्यू नको. अंपायर डिसिजन फायनल डिसिजन असेल. आणि पंचांचा निर्णय आलेला आहे, फलंदाज आउट. चला आता विजयाकरिता 6 मध्ये 21. पहिला बॉल हलाय डॉट. प्रथम स्ट्रायकर एंड वरती आहे आणि आता 5 मध्ये 21 हवेत. बिलाल गोलंदाजीवरती सोडू दिलाय बॉलला. अंपायरचा इशारा वाईटच्या स्वरूपामध्ये. आता 5 बॉल 20 ची गरज आहे. 5 चेंडू 5 चौकार जोडेल का? आतापर्यंत प्रथमची बॅटिंग चांगली पाहायला मिळाली. टॅप केला, पाठवला. चला एक तर आलाय, अजून 4 मध्ये 16 ची गरज आहे. मी बोललो होतो प्रथम जर राहिला तर प्रथम टिकेली आणि मॅचला घेऊन जाऊ शकतोय, परंतु डॉट बॉल आलाय. तीन मध्ये 16. 3 मध्ये 16. पोटाचा झाला घोळा. आला विकेट. फलंदाज बाद. खेळायचा प्रयत्न केलाय परंतु 4 आलात. पण या 4 ने आता विजय नाही मिळू शकत, कारण की एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा पाहिजे. एका चेंडू मध्ये 12 ची गरज आहे. 2 एक्स्ट्राच्या स्वरूपात डिलिव्हरीज, ज्या की बिलालला माहिती आहे की आता इकडनं मॅच कशी काढायची आहे. चौकार आलाय परंतु मॅच जिंकली आणि ही मॅच चला पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये आपण जाणार आहोत आणि या मॅचचा हिरो ठरलाय योगेश. 14 बॉल 36 धावांची पारी योगेशच्या बॅटमधनं पाहायला मिळाली. यस योगेश, आपण या कमालीचा खेळ योगेशला देऊत आपण प्लेअर ऑफ द मॅच.
शिलुलू. चला योगेशला आपण प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊयात आणि हे पारितोषिक देण्याकरिता पिंटू दादा आहेत. पिंटू दादांच्या शुभ हस्ते आपण देऊयात. योगेश कमालीचा खेळ योगेशच्या माध्यमातून पहिला मिळाला आणि आपण त्याला हे पारितोषिक देऊयात. बाहुबली देखील आज खेळलेत, भरपूर चांगला खेळ त्यांचा देखील पाहायला मिळालेला आपल्याला. आणि ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल योगेशला हे पारितोषिक आपण देत आहोत. वेल डन, वेल प्लेड अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट मॅच. चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील परिवर्तन करूयात. नेक्स्ट मॅचला केली जाईल सुरुवात आणि जशी मॅचला सुरुवात केली जाईल या आवाज ऐकूयात विशालजी पाटील सरांचा. चला मॅच पेरीज वर्ल्ड आणि प्रकाश वॉरियर्स. सामन्याला आपण सुरुवात करूया. अच्छा रात्रीमधला हा 13वा सामना. पहिलाच बॉल बिरामदेने बॉल फिरवलाय आणि डॉट बॉलने सुरुवातही केली आहे. लेट नाईट हा सामना आपण पाहत आहोत. बेरीज वर्ल्ड आणि त्यांचा विपक्षामध्ये आणि यॉर्कर क्लीन बोल्ट. सुनील बिरामने खरं तर सुनील बिरामने यांना मी ओव्हरआर्म क्रिकेट खेळताना खूप वेळा पाहिलंय. बट बाहुबली अंडरआर्म क्रिकेट देखील त्याच प्रकारे खेळतात. याचं खरं तर जर आपण पाहिलं तर आज ज्या प्रकारे ते खेळलेत पहिला सामना देखील प्लेअर ऑफ द मॅच होते. आणि सध्याच्या घडीला त्यांचा बॉल हातामधनं जसा निघतोय विकेट किपर पर्यंतच जातोय. बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्ट झालंच नाही आतापर्यंत. आणखी एक चांगला बॉल पॅन वरती बट इथे बॉल डायरेक्टली जाईल. मिळतील इथे चार धावा येतात. नेक्स्ट बॉल आता रिव्हर्स स्वीप खेळायचा होता. हा बॉल देखील चांगला टाकला आणि किनिंग डॉट बॉल येतो. पहिलं षटक आता बॉल राखला. शेवटचा एक आणि वॉट अ बॉल आणखीन एक डॉट बॉल आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 4च धावा आणि जलद षटक समाप्त झालं. सुरू कधी झालं संपलं कधी तेही समजलं नाही. की पहिल्या षटकामध्ये फक्त 4च धावा. दुसरं षटक पहिलाच बॉल झाली आहे गडबड. बॉल चांगलाच होता बट विकेट कीपर सुनील बिरामने यांच्याकडनं चुकी घडली. त्याचमुळे या 4 धावा येतात. संतोष या सेकंड ओव्हर मध्ये आगे बट पहिल्याच बॉलवरती अतिरिक्त या 4 धावा. नेक्स्ट बॉल आता ड्राईव्ह करायचं होतं आणि खीन एक डॉट बॉल येतोय. सध्याच्या घडीला बॅटर्सही संभ्रमात आहेत. आणि खिनिक वाईड यॉर्कर क्या बात है. भावी नगराध्यक्ष सन्माननीय पाटील साहेब देखील लेट नाईट उपस्थित आहेत. साहेब आपले हार्दिक स्वागत आहे. बिरामने आहेत तिथे आणि बिरामने जिथे आहेत तिथे तर भिंतच उभे. चान्सच नाहीये बॉल बाहेर जाण्याचा. ज्या प्रकारे बॉल त्यांनी फील्ड केला आणि सध्याच्या घडीला गोलंदाजी ज्या प्रकारे सुरू आहे कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं. रन्सचा पाऊस तर आपण पाडल्या बट डॉट बॉलचा पाऊस हे आम्ही पाडू शकतो ही गोष्ट दाखवतात सध्याच्या घडीला फिल्डिंग टीम.
शेवटचा बॉल. आणखीन इथे झाली गडबड. या ओव्हरमध्ये 8 धावा ज्या आल्या त्या फिल्डिंग मध्ये चुका घडल्या त्यामुळे आल्या. अदरवाईज या ओव्हरमध्ये एकही मिस्टेक गोलंदाजाने केली नाहीये. टोटल 12 रन्स आणि 12 रन्स जर आपण बघले ज्या प्रकारे आलेले आहेत लेग बाईज. 12 धावा झालेल्या आहेत. ते तिन्ही चौकारच आहेत आणि ते तिन्ही चेंडू देखील चांगले होते. आता ड्राईव्ह केलाय. सध्याच्या घडीला बिरामने हे सांगत असेल की एवढी पडण्याची गरज नव्हती, इझिली बॉल फील्ड झालाच असता. डॉट बॉल दरम्यान येतोय. नेक्स्ट बॉल. वड बॉल. सध्याच्या घडीला असं वाटतं की अंडरआर्म क्रिकेट देखील लेफ्टी बॉलर्स डॉमिनेट करतात. आणि खिरे चांगला बॉल. प्लॅन मिस. पोटॅटो मालक जॉलीभाई यांचं देखील आगमन झालेलं आहे. लेट नाईट खरं तर भरपूर सारे सेलिब्रिटीज भेट देण्याकरिता येतात. स्कोर कार्ड सध्याच्या घडीला जर आपण पाहिले तर 13 ऑन द बोर्ड. बिरामने यांचं आणखीन एक चांगले षटक, पण हा फटका चांगला. 4 इथे मिळतील. हा बॉल फार पुढेच टाकला सुनील बिरामने यांनी आणि त्याचमुळे ही संधी निर्माण झाली बॅटरकडे. आता यष्टांचा वेध. क्लीन बोल्ट. जॉली भाईंचं देखील आगमन झालं. भाई या आपण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे. मंचावरती यायचं आपण. जॉली भाईंचं आगमन झालं. स्कोर कार्ड 17 वरती आहे. आणि आणखीन एक चांगला बॉल. सध्याच्या घडीला सुनील आणि संतोष एकाच टीम मधनं खेळतात. ही गोष्ट म्हणजे अशी झाली की गोलंदाजीमध्ये एकाच टीम मध्ये बुमराह आणि आर्चर खेळतात. अशा प्रकारे काम सुरू आहे. ज्या प्रकारे बॉल टाकले जातात. आणखीन एक वाईड यॉर्कर. चान्सेस नाहीये. गोलंदाजी इतकी तिखट, इतक्या लेट नाईट. आता यष्टांचा वेध. क्लीन बोल्ट. आता नवनाथ कुठे गेले? नवनाथांच्या मागे आता लक्ष गेलं, कारण सध्याच्या घडीला नवनाथांची झोप तर उडालीच आणि ज्या प्रकारे बॅटिंग सुरू आहे, अपेक्षा होते की या तरी सामन्यामध्ये आपण कमबॅक करूया. बट अपोनंट टीम थोडा वेगळ्या विचारांमध्ये आहे. स्कोर कार्ड सध्याच्या घडीला 21 धावा. मला असं वाटतं की सर्वात फास्ट 5 ओव्हर कंप्लीट होण्याच्या मार्गावरती इनिंग आहे. आणि आणखीन एकदा यष्टांचा वेध. क्लीन बोल्ट. आणि 4 विकेट गेलेत. शेवटची जोडी असेल, शेवटची जोडी. क्विक सेशन मध्ये मला असं वाटतं 10 मिनिटांमध्ये 4 ओव्हर टाकले का? येस, 10 मिनिटांमध्ये 4 ओव्हर टाकलेत. क्या बात है. आदित्य आलाय आणि सन्मान दिला आदित्यला. बट त्या व्यतिरिक्त आणखी बॅटर काय करू शकतात ही देखील गोष्ट आहे ना. एकच विकेट बाकी आहे आणि इथे अपील झाली खरी. आता अंपायर साठी आम्ही थांबलो. विकेट. ऑल आउट. आणि 21 बनवला. 22 धाब्यांचं टार्गेट. मला असं वाटतं सर्वात फास्ट समाप्त होणाराही सामना कदाचित असू शकतो. फक्त 22च करायचं. चला फिल्डिंग टीम उतरा ग्राउंड मध्ये. फिल्डिंग टीम ग्राउंड मध्ये उतरा. सुनील बिरामने आणि आदित्य येतोय. टार्गेट फक्त 22 धाब्यांचा. आणि टू बी ऑनेस्ट
मला तरी असं वाटतं की या सामन्यामध्ये फक्त एकच प्रश्न बाकी की सामना किती लवकर समाप्त होऊ शकतोय. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल खरं तर मी कौतुक करेन फिल्डिंग टीमचं. या पहिल्या सत्रामध्ये ज्या प्रकारे फिल्डिंग राखली, गोलंदाजी राखली, प्रकाश वॉरियर संघ खेळतोय आणि आता चौकारही आला आणि आता करायचं फक्त 16. फक्त 16 करायचं आणि हा वाईट देखील आगे. इथेही अतिरिक्त आता करायचं फक्त 15. आणि हे पहा दरम्यान हा असा फटका देखील आजच्या रात्रीमध्ये प्रथमतः पाहायला मिळालाय की पूर्णपणे बॅटर कंट्रोलमध्ये नव्हते तरी सुद्धा 4. आणि किंग ड्राईव्हचा फटका. स्कोर कार्ड 4च्या साग्याने. टीम टोटल 15 वरती जिंकण्यासाठी फक्त 7 करायचे. चेंडू किती राखले त्या ओव्हरमध्ये? अजूनही 3 चेंडू या ओव्हरमध्ये बाकी आहेत. नो बॉल आहे. 5 या मिळतील आणि जिंकण्यासाठी आता फक्त 2च धावांची आवश्यकता. सर्वात जलद समाप्त होणारा हा सामना नक्कीच आहे आणि अशा प्रकारे हा सामना समाप्त.